नमस्कार. स्पिरिच्युअल केबी या माझ्या YouTube चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे आपल्या मनातले विचार. बऱ्याचदा असं होतं, की एखादा नकारात्मक विचार म्हणा किंवा एखादी जुनी आठवण, ज्या आठवणीने आपल्याला एक भावनिक जखम झालेली आहे. एखादा छोटासा विचार जरी आपल्या मनाने पकडला, तरी आपल्या पूर्ण शरीराची अवस्था, आपल्या पूर्ण मनाची अवस्था बिघडून जाते आणि आपण उदास होऊन जातो, आपण दुःखी होऊन जातो. जर हे एका नकारात्मक विचाराने एखाद्या फक्त काही सेकंदाच्या विचाराने सुद्धा जर आपल्या शरीराची आणि आपल्या मनाची अशी अवस्था होत असेल, तर समजा एखादा असा पॉझिटिव्ह विचार जर आपण त्यावेळेला मनात आणला, तर आपल्या मनाची अवस्था बदलू शकते ना. पण आपण कधी तसा प्रयत्न करूनच बघितलेला नाहीये. कारण माणसाच्या मनामध्ये दिवसभरामध्ये अतोनात प्रचंड विचार येत असतात. आणि त्या विचारांमध्ये बराचसा टक्का जो आहे तो निगेटिव्ह विचारांचा असतो. किती निगेटिव्ह विचारांना पकडू शकतो ना आपण. पण आपण जर हा विचार केला ना, की जर एकदा आपल्याला ही गोष्ट पटली ना, की जर आपल्या एखाद्या नकारात्मक काही सेकंदांच्या आठवणीने समजा जर आपल्या शरीराची, मनाची अवस्था बिघडू शकते, तर एखाद्या चांगल्या विचारांचं तिथे बीज पडलं, तर आपल्या मनाची, शरीराची अवस्था परत सुधरूही शकते. पण हे करण्यासाठी आपण त्या अवस्थेला नसतो. कारण आपण त्या चुकीचं नाही म्हणणार मी, नकारात्मक विचारांमध्ये, दुखावलेल्या विचारांमध्येच माणूस नको, 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 नको म्हणत असतो आणि त्याच विचारांमध्ये त्याचेच जसं आपण पाण्यामध्ये दगड टाकला, तर त्याचे जसे रिपल्स येत राहतात. तसा हा विचार एकदा आपल्या मनात पडला, तर त्या विचारांचे जे रिपल्स तयार होतात, तर तसेच आपल्या आठवणींमध्ये तशाच गोष्टी वारंवार, वारंवार आपल्याला आठवायला लागतात. आणि ही अवस्था खूप बेकार होऊन जाते आपली, खूप खराब होऊन जाते. ह्याच्यातून आपल्याला स्वतःहून बाहेर निघता येत नाही. हे समजण्यासाठी सुद्धा ज्या आपल्या मनाची एक थोडीशी वरच्या लेव्हलची अवस्था असायला हवी असते, ती आपली नसते. कारण आपण फार वरवरचा विचार करत असतो. आपण खोलवर विचारांमध्ये जातच नाही. आपल्याला जेव्हा अशी अवस्था मनाची एक तरल अवस्था आणायची असेल, त्यावेळेला त्यासाठी आपल्याला मेडिटेशन किंवा योगा किंवा चालणं अशा कुठल्यातरी फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण करायला पाहिजे. फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये योगा येऊ शकतं, चालणं येऊ शकतं, तुमचं एक्सरसाइज येऊ शकतं. तसंच मनाच्या ॲक्टिव्हिटीसाठी आपण ध्यानधारणा करू शकतो, मंत्र चॅन्टिंग करू शकतो. पण ह्या गोष्टी आपल्या सध्याच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला शक्य होत नाही आणि त्याच्यासाठी वेळही द्यावा लागतो. तर ई-एफ-टी अशी एक टेक्निक आहे. त्याला म्हणतात इमोशनल फ्रीडम टेक्निक, की जी तुम्हाला त्या क्षणाला त्वरित एक रिलीफ मिळवून देईल. म्हणजे आपल्याला असं समजत नाही ना, की आता मला हा मनातून विचार आलेला आहे, पण मला हा काढायचा आहे आणि त्याच्या जागी सकारात्मक एक विचार टाकायचा आहे. म्हणजे एखाद्याने जर मला दुखावलेला शब्द वापरला असेल, तर त्याच व्यक्तीने कधीतरी मला चांगलंही म्हटलेलं असेल ना. पण आपल्याला त्यावेळेला त्या व्यक्तीने जे काही आपल्याला दुखावलेलं असेल, त्याच्याच आठवणी जास्त येतात. तर तो मनाचा शिफ्ट आपल्याला करण्यासाठी हे ई-एफ-टी हे टेक्निक आपल्याला मदत करतं. इमोशनल फ्रीडम टेक्निक ह्याला असं आपण म्हणू शकतो, की हे ॲक्युपंक्चर सारखं आहे. आपल्या शरीरांमध्ये असे काही पॉइंट्स आहेत. त्या ठिकाणी सगळ्या ह्या निगेटिव्ह एनर्जी साठलेल्या असतात आणि त्या ठिकाणी आपण जेव्हा टॅप करतो, तर ते टॅपिंग म्हणजे आपण जेव्हा असं-असं टॅप करतो, त्यावेळेला ते ब्लॉक जे झालेलं असतं त्या एनर्जी जिथे साठलेल्या असतात ना, त्या मोकळ्या व्हायला, रिलीज व्हायला सुरुवात होते. आपण आता त्याचं प्रात्यक्षिकही करून बघणार आहोत. आता हे टॅपिंग कसं काम करतं याचं तुम्हाला साधं उदाहरण सांगते. बघा, आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं, की रिमोट कधी-कधी पावसामुळे बॅटरी थोडीशी ओली झालेली असते किंवा थोडीशी मॉइश्चर पकडलेला असतो. तर ती किंवा बॅटरीचा म्हणजे रिमोट चालत नाही. आपण काय करतो? त्या रिमोटला थोडंसं थापटतो. मग रिमोट चालू होतो. तसंच आपल्या शरीरामध्ये असे जे पॉइंट्स आहेत ना, त्याला आपण टॅप करणार आहोत आणि हे टॅप करता-करता आपण काही पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणणार आहोत. जेणेकरून आपल्या त्या आतमध्ये अडकलेल्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतील, ते रिलीज व्हायला मोकळी होईल. तर तुम्ही सगळे तयार आहात? आपण सुरुवात करूया. तर एका नकारात्मक विचारामध्ये एवढी ताकद असेल,
तर सकारात्मक विचार सुद्धा आपल्याला तेवढ्याच ताकदीवरती आपल्या शरीराची, मनाची अवस्था उचलून धरू शकतो ना, घेऊ शकतो ना. चला तर त्यासाठी आपण EFT टॅपिंग करूया. तर मी तुम्हाला गाईड करते, त्याप्रमाणे तुम्ही माझ्यासोबत करायचे. आपला आजचा विषय आहे, की एक नकारात्मक विचार जर आपली मानसिक शांतता हिरावून घेत असेल, तर एक सकारात्मक विचार आपल्याला आनंदी का करू शकत नाही? त्याच्यासाठी आज आपण EFT टॅपिंग करणार आहोत. EFT बद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. आपण अशा काही पॉइंट्सवरती टॅप करतो, तिथून आपले इमोशन्स फ्री व्हायला सुरुवात होते. तर सुरुवात करूया. सुरुवातीला आपण करणार आहोत आपल्या हाताच्या बाजूला. हा जो भाग असतो, इथे आपण टॅप करणार आहोत. आणि मी जे बोलते ते माझ्या मागोमाग बोला. जरी माझ्या मनात सतत नकारात्मक विचार येतात आणि ते माझे मन अस्वस्थ करतात, तरीही मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि स्वतःवर प्रेम करते. जरी माझ्या मनात सतत नकारात्मक विचार येत असतील आणि ते माझं मन अस्वस्थ करत असतील, तरीही मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि स्वतःवर प्रेम करते. अजून एकदा, जरी माझ्या मनात सतत नकारात्मक विचार येतात आणि ते माझं मन अस्वस्थ करतात, तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते आणि स्वतःवर प्रेम करते. त्याच्यानंतर आपण करणार आहोत भुवयांच्या मध्ये. माझ्या मनात नकारात्मक विचार आहे. डोळ्यांच्या बाजूला तो विचार मला खूप अस्वस्थ करतो. डोळ्यांच्या खाली त्या एका विचारांमुळे मी पूर्ण दिवस खराब करते. नाकाखाली तो विचार माझी ऊर्जा संपूर्ण खेचून घेतो. हनुवटीवर माझं लक्ष विचलित होतं आणि मन अस्थिर होतं. कॉलर बोनला माझं मन आता थकलंय, मला शांतता हवी आहे. आणि बगलेमध्ये अंडरआर्म, मी त्या नकारात्मक विचाराला आता सोडून देतो. डोक्याच्या माथ्यावरती मी आता एक सकारात्मक विचार स्वीकारायचं ठरवतो. मी आता एक सकारात्मक विचार स्वीकारायचं ठरवतो. सेकंड राऊंड आयब्रोजला मी शांतता निवडते. डोळ्यांच्या बाजूला मी सकारात्मक ऊर्जा निवडते. डोळ्यांच्या खाली मी स्वतःवर प्रेम करायला शिकते. नाकाखाली एक विचार माझं मन बदलू शकतो. हनुवटीला आणि मी तो विचार निवडलेला आहे की मी पुरेशी आहे. आय एम इनफ. कॉलर बोनला मी आत्मविश्वासाने भरलेली आहे. अंडरआर्म, मी आता आनंदासाठी जागा बनवत आहे. डोक्याच्या माथ्यावरती मी मी निवडते माझं मन, माझं जीवन आणि माझी ऊर्जा. हे सगळं उजळावं हे मी निवडते. हृदयावरती हात ठेवून म्हणा, मी आता शांत आहे. माझं मन स्थिर होत आहे. मी या नकारात्मक विचारांची गुलाम नाही. मी सकारात्मकता, आनंद आणि आत्मशांती निवडते. परत एकदा म्हणा, मी आता शांत आहे. माझं मन स्थिर आहे. मी नकारात्मक विचारांची गुलाम नाही. मी निवड करते सकारात्मकता, आनंद आणि आत्मशांती. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा. जर तुम्हाला हे टॅपिंग उपयोगी वाटत असेल ना, तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा की मी सकारात्मक विचारांसाठी सज्ज आहे. धन्यवाद.